3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. ओमानच्या सलहा बंदरावर इराणचा हल्ला. ओमानचं सर्वात मोठं तेल साठवणूक केंद्र नष्ट. इंधन टंचाईच्या झळा आणखी वाढण्याची शक्यता. सिलेंडर तुटवड्यावरून काँग्रेस आक्रमक. नागपूर संभाजीनगरमध्ये रस्त्यावर चूल मांडून सरकारचा निषेध. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. अमेरिका इराण युद्धावरून देशात राजकारण शिगेला. काँग्रेसकडून युद्धात राजकारण. मोदींचा घणाघात. तर पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या प्रभावाखाली. केजरीवालांचा निशाणा. युद्धाच्या 13व्या दिवशी आखात होरपळतंय. इस्रायल आणि अमेरिकेचा इराणवर जोरदार हल्ले. इराणकडूनही बॉम्बचा कडवा मारा. युद्धबळींचा आकडा 1000च्या वर. संघटना बांधणीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर. मुंबईमध्ये 3 दिवसीय विशेष मेळाव्याचं आयोजन. आज पश्चिम उपनगरातल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. संभाजीनगरमध्ये गॅस बुकिंगचं सर्व्हर डाऊन. गॅस सिलेंडर बुकिंग करताना ग्राहकांना अडथळे. गॅस घेण्यासाठी ग्राहकांच्या एजन्सीबाहेर रांगा. दररोज होणारा गॅस पुरवठ्याचं प्रमाण अर्ध्यावर. भाजी मार्केटवर युद्धाचं सावट. नवी मुंबई एपीएमसीमध्ये भाजीपाला तसाच पडून. हॉटेल बंद पडत असल्यानं भाजी मार्केटला फटका. भाजीपाल्याचे दर 30% घटले. कोल्हापुरात गॅस एजन्सीच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त. गॅस न दिल्यास ग्राहकांचा आंदोलनाचा इशारा. ग्राहकांच्या गर्दीमुळे कोल्हापुरातल्या गॅस एजन्सीला पोलिसांची सुरक्षा. नागपूरमध्ये शालेय पोषण आहार योजनेवर गॅस टंचाईचं सावट. शाळांकडे केवळ पुढचे 15 दिवसांचाच गॅस साठा. गॅस टंचाईमुळे काही शाळांची स्वयंपाकघरं बंद पडण्याची शक्यता. मुंबई ठाण्यामध्ये गॅसचा काळा बाजार. व्यावसायिक गॅस सिलेंडरची 4 ते 5 हजारात विक्री. घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई. गॅस बुकिंग होत नसल्याची ग्राहकांची तक्रार. गॅस सिलेंडरवर इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय. इलेक्ट्रिक शेगड्या घेण्यासाठी गर्दी. इलेक्ट्रिक शेगड्यांची किंमत वाढली. युद्धामुळे राज्यात गॅसची टंचाई. चाळीस 45 ते 50 दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा. इंधनासाठ्यावर पेट्रोल पंपचालकांचा दावा. युद्धामुळे वायू इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता. युद्धामुळे लग्नही लांबणीवर पडण्याची शक्यता. सिलेंडर तुटवड्यामुळे कॅटरर्स व्यावसायिकांकडून ऑर्डर घेणं झालं बंद. तर लॉन्स व्यावसायिक सुद्धा अडचणीत. राज्यातल्या पैलवानांचं आज आझाद मैदानात आंदोलन. राज्य सरकारला चांदीच्या 11 गदा परत करा. एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची कुस्तीगिरांची मागणी. डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलेली महिला. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे जिवंत. रुग्णवाहिका खड्ड्यात आढळल्यानं महिला आली शुद्धीवर. उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधली धक्कादायक घटना. शिक्षकांना विद्यार्थ्यासोबत तपासले पेपर. फलटण तालुक्यातल्या बिडनीतली घटना. पेपर तपासल्याचं सीसीटीव्ही समोर. शिक्षकावर अद्याप कुठलीही कारवाई नाही. मुंबईतील वातावरणात अचानक बदल. मुंबईमध्ये प्रचंड धुरकं आणि ढगाळ वातावरण. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 188 वर. 2 दिवसांच्या उकाड्यानंतर मुंबईत ढगाळ वातावरण. राज्यात पुढचे 2 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज. सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण.